नमस्कार. पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मकाच्या पिठाची भाकरी. चला तर मग रेसिपी पाहूया. मकाच्या भाकरीचे पीठ हे फ्रेश असावे. बाहेरून दळण आणल्यामुळे पिठामध्ये ज्वारीचे कण, गव्हाचे कण, कोंडाही असतो, त्यामुळे पीठ चाळून घ्यायचे आहे. पीठ जास्त दिवसांचे झाले असेल तर गरम पाणी करून कोमट झाले की पीठ मळून घ्यायचं आहे. मकाच्या भाकरीचे पीठ हे जाडसर असते. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढ्या भाकरी बनवायच्या आहेत तेवढं पीठ 1-2 मिनिटे मळून घ्यायचं आहे. तुम्ही या पिठामध्ये आवडत असल्यास मीठही घालू शकता. छान असं पीठ आपलं मळून घ्यायचं आहे. मकाचे पीठ हे जाडसर असल्यामुळे भाकरी साईडने चिरतात, त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. त्यामुळे भाकरी आपल्या छान टम फुगतात. पीठ आपलं छान मळून झालेलं आहे. पिठाचा उंडा करून घेऊया. थोडंसं पीठ चाळून घ्यायचं आहे. त्यावर पिठाचा उंडा ठेवून भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी अशी गोल थापून घ्यायची आहे. अशीच गोल भाकरी पातळ थापून घ्यायची आहे. भाकरी आपली थापून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तवा गरम झालेला आहे. तवा चांगला गरम झाला की भाकरी टाकून घ्यायची आहे. या अशा प्रकारे भाकरी टाकून घ्यायची आहे. भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. जास्त पाणी लावायचं नाही. भाकरीला पाणी लावून झालेले आहे. भाकरीचे पाणी सुकले की उलटण्याच्या साहाय्याने भाकरी पलटून टाकायची आहे. अगोदर खालच्या बाजूने भाकरी भाजून घ्यायची आहे. खालच्या बाजूने भाकरी आपली छान भाजून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. भाकरी छान अशी टम फुगलेली आहे, तुम्ही बघू शकता. गरम भाकरीला तेल मीठ लावूनही तुम्ही लहान मुलांना देऊ शकता किंवा शेंगदाण्याची चटणी, कारळ चटणी, लोणचं ही लावून देऊ शकता.
भाकरी आपली झालेली आहे. अशाच प्रकारे दुसरी भाकरी थापून घेऊया. भाकरीचे पीठ मऊ असे मळून घेऊया. जेवढे तुम्ही पीठ चांगले मळाल तेवढे भाकरी ही छान होते. भाकरीच्या पिठाचा उंडा करून घेऊया. थोडंसं पीठ चाळून घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही. छान अशी गोल भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी छान अशी पातळ थापून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. भाकरी तव्यावर टाकून घेऊया. भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरीचे पाणी सुकले की भाकरी पलटून घ्यायची आहे. अगोदर खालच्या बाजूने भाकरी भाजून घ्यायची आहे. खालच्या बाजूने भाकरी भाजून झालेली आहे. तुम्ही बघू शकता. भाकरी छान अशी टम फुगलेली आहे. मकाच्या भाकरीला पापड ही खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता. मकाच्या पिठाची भाकरी आपली झालेली आहे. अशाच प्रकारे सगळ्या भाकरी करून घेतलेल्या आहेत. आजची मकाच्या पिठाची भाकरी कशी वाटली नक्की करून बघा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.